गाईज, वेलकम टू माय चॅनल. दिस इज अनगा. हा माझा नवीन चॅनल आहे आणि आत्ताचा हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. सो हा ब्लॉग मी बनवते जे काल मी माझ्या फॉलोअर्ससाठी Q&A स्टोरी टाकली होती की मला तुम्ही क्वेश्चन्स विचारू शकता. सो स्पेसिफिकली हा व्हिडिओ त्या गोष्टींसाठी आहे. जर मेनी मोर्स क्वेश्चन्स असतील तर मी सेकंड पार्टसुद्धा बनवेन, बट हा व्हिडिओ फक्त आत्ता जे मला काल क्वेश्चन्स आले सो त्याच्यासाठी. सो मी स्वतःचा स्मॉल इंट्रो देते. माझं नाव अनघा माधव तेली. मी 23 वर्षाची आहे आणि मी इंटरनॅशनल स्टुडंट आहे. मला बाहेर फिरायला आवडतं. सो काही ना काही रिझन्स घेऊन मी बाहेर फिरत असते. त्याच्यासाठी पण मी नवीन काही ना काहीतरी व्हिडिओ टाकेनच. सो सध्या हा व्हिडिओ आपल्या जे कालचे क्वेश्चन्स आले त्याच्यासाठी. सो माझा प्रिय मित्र विनय देशपांडे ह्याने मला काल एक प्रश्न विचारला. काहीतरी फनीच होतं, बट एक जेन्युनली त्यांनी सुद्धा एक प्रश्न विचारला की आता का ब्लॉगिंग चालू केली आहेस तू, म्हणजे ब्लॉगिंगच का करतेस. मला फिरायला खूप आवडतं हे त्यालासुद्धा पर्सनली खूप माहिती आहे, कारण की आम्ही फिरलो आहोत प्रचंड. सो हां, मला फिरायला खूप आवडतं. मला मेमोरीज कलेक्ट करायला खूप आवडतात. खूप काही गोष्टींना व्हिजिट करायला आवडतं. नवीन नवीन गोष्टी शिकायला आवडतात. नवीन गोष्टींना भेट देऊशी वाटते. हां, त्याच्यासाठी. आणि माझ्या फोनमध्ये एवढंही स्टोरेज नाही आहे की मी त्या सगळ्या गोष्टी स्टोअर करून ठेवू शकते. सो कुठेतरी आयडिया आली की ब्लॉगिंग चालू करूयात आपण. सो माझं स्टोरेज होईल. येस विनय, तुझ्या प्रश्नाचं मी सॅटिस्फाईडली उत्तर दिलं आहे की नाही मला माहिती नाही, बट ह्याचं ते उत्तर आहे. सो सेकंड क्वेश्चन असा होता की माझा प्रिय अजून एक मित्र, त्याने मला हा प्रश्न विचारला. अनुराग शिंदे, तो सुद्धा पुण्याहून आहे. आमचाच मित्र आहे तो. विनयचा सुद्धा तोच मित्र आहे. सो आम्ही कॉमन फ्रेंड्स आहोत. सो त्याचं असं म्हणणं झालं की काहीतरी नवीन टाक. आणि त्याच्यावरती त्याचा असा प्रश्न होता की नॉट सो स्क्रिप्टेडच का गं. सो त्याचं प्रश्नाचं उत्तर हे की नॉट सो स्क्रिप्टेड म्हणजे आपल्या लाईफमध्ये काही स्क्रिप्टेड नाही आहे भावा, ते अनस्क्रिप्टेडच आहे. सो हां, 2-3 डोकी अशी घेऊन मी त्या चॅनलचं असं काहीतरी नाव दिलं आहे, नॉट सो स्क्रिप्टेड. कारण की लाईफमध्ये काही स्क्रिप्टेड नाही आहे आणि लिहून ठरवून सगळ्या गोष्टी केल्या तर त्या गोष्टीमध्ये मजा नाही येणार. मग ते ड्रामा म्हणजे आपण जे TV सिरियल्स बघतो किंवा नॉर्मल सिरीज आपण बघतो त्या सगळ्या स्क्रिप्टेड असतात. ते तर आपण नेहमीच बघतो, बट काहीतरी वेगळं जे स्क्रिप्टेड नाही आहे की रिअल वाटेल, त्याच्यासाठी हा मी व्हिडिओ बनवते. कारण की प्रत्येक गोष्ट लिहून सादर करण्यात अर्थ नाही आहे. सो माझं असं म्हणणं होतं की नॉट सो स्क्रिप्टेड हे जरा नाव वर्थ इट वाटलं की चांगलं आहे. म्हणजे जे आपण शूट्स करणार आहोत किंवा ज्या गोष्टी आपण व्हिजिट करणार आहोत, ज्या गोष्टी आपण नवीन नवीन करणार आहोत, त्या सगळ्या गोष्टी बघायला आय एम सॉरी ह्या लाईटीचा थोडासा इश्यू आहे आणि जे की मला एडिट करताना सुद्धा खूप इश्यू येणार आहेत, बट इट्स ओके, आपण करू शकतो. हां, सो नॉट सो स्क्रिप्टेड ह्याच्यासाठी की स्क्रिप्टेड असं काहीच नाही आहे, जसं की मी बोलले. आणि माझी लाईफसुद्धा अशीच काहीतरी आहे की मी कधी काय करते मलाच माहिती नसतं. मी आज इथे आहे तर उद्या तिथे आहे तर परवा तिकडे आहे. माझे फ्रेंड्स पण मला विचारतात तू आता तरी इंडियामध्ये आहेस का. सो मी ट्रॅव्हल करते, खूप ट्रॅव्हल करते मी. आवड होती मला पहिल्यापासूनच ट्रॅव्हल करायची. सो म्हणून चालू केलं ब्लॉगिंग. येस. सो थर्ड प्रश्न असा होता की सगळे करतात म्हणून तू करतेस की तुला आवड आहे म्हणून करतेस. सगळे करतात म्हणून करणं हे खूप चुकीचं आहे. मला नाही आवडत ते. सगळेच करतात म्हणून मी पण करणार नाही. ॲक्च्युली हे खूप वर्षांपासून डोक्यात होतं की ब्लॉगिंग करूयात, बट कॅमेरा शाय. हो, मी खूप कॅमेरा शाय आहे. बट जेव्हा माझ्या फ्रेंड्सनी बघितलं की तू कॅमेरा शाय नाही आहेस, तू रील्स पोस्ट करते, तुझ्या रील्सला खूप छान छान व्ह्यूज जातात, सो तू व्लॉगिंग करू शकतेस. तर मी म्हटलं ओके, हा कॉन्फिडन्स मला त्यांच्याकडून आला की मी व्लॉगिंग करू शकते. हां, व्लॉगिंग करू शकते मी ऑफकोर्स. ट्राय करते आहे. एवढं पण मला कॉन्फिडन्स नाही आहे की मी करू शकते, बट ट्राय करते. ट्राय करायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सो येस, की काय प्रश्न होता विसरली मी. असंच आहे माझं, मी विसरत असते अधीनमधीन, काही ना काहीतरी विसरत असतेच. येस. सो थर्ड क्वेश्चन आपला असा होता की ब्लॉगिंगच लोकांचं बघून करतेस की तुला करायचं. मला माझ्या फोनमध्ये स्टोरेज खूप जास्त झाल्या कारणाने हे खूप फनी उत्तर आहे. बट हां,
जर कधी रिवाइंड करून बघावं असं वाटलं की बाबा मी काय काय केलं आहे, मी कुठे कुठे गेली आहे, कधी कधी वाटतं ना आपण आपली स्वतःची गॅलरी चाळतो, आपण कुठे कुठे गेली, आपण काय मजा केली होती. जसं की आत्ता रिसेंटली 2 दिवसापूर्वी विनयचा बड्डे झाला. आम्ही मागच्या वर्षी सोबत होतो, मॉलडीव्सला होतो आम्ही. सो आम्ही खूप मज्जा केली होती, त्याच्यासाठी आम्ही खूप व्हिडिओज काढले होते, खूप फोटोज बनवले होते. आणि ते गॅलरीत जाऊन आम्हाला लिटरली शोधावे लागलेत आणि ते शोधून शोधून आम्ही आमच्या ग्रुपवरती टाकत गेलो. सो ते तसं नको होतं मला, की ठीक आहे एक छोटंसं स्मॉल व्हिडिओ बनवून ठेवला मी, की ठीक आहे मी ह्या गोष्टी कधीतरी फ्युचरमध्ये जाऊन बघू शकते. हां, ऑफकोर्स यूट्यूब चॅनल हा बेस्ट स्टोरेज थिंक आहे माझ्यासाठी तरी, ॲज पर म्हणजे मी स्वतःचा विचार करते की नाही होऊ शकतं, मी हे स्टोर करून ठेवू शकते. सो एक छोटीशी फिल्मसुद्धा होईल, लाईफ एक फिल्मी जर्नी होईल, काहीतरी चांगलं असेल त्याच्यासाठी म्हणून हे मी करते आहे. चांगलं वाटतंय करायला, रिस्पॉन्सही खूप छान येतो आहे मला. माझे फ्रेंड्ससुद्धा खूप अप्रिशिएट करतात की तू जे काही करतेस ते खूप चांगलं करतेस, कर, कीप इट अप. फक्त हे कुठे बंद पडून देऊ नकोस तुझ्या आळसमुळे, कारण की मी खूप आळशी आहे, खरंच खूप मी आळशी आहे. हो, खरंच मी खूप आळशी आहे. सो हां, असे काही प्रश्न होते मला काल विचारण्यात आले. सो अजूनही तुम्हाला काही प्रश्न असतील की आय नो की तुम्हाला खूप प्रश्न असतील की तू इटलीलाच का गेली आहेस, किंवा तू आता काय शिकतेस, तू कुठून काय केलंस, म्हणजे तू आउट ऑफ कंट्री कशी गेलीस, काय गेलीस, असे बरेच काही प्रश्न असतील तुम्हाला. सो ते तुम्ही मला विचारू शकता खाली कमेंट्समध्ये. व्हिडिओ आवडला असेल, थँक्यू. मी खूप नर्वस आहे, खूप घाणेरडी नर्वस आहे मी, बट येस, थँक्यू सो मच टू वॉच दिस व्हिडिओ. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका. सो आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. स्टे ट्यून्ड.